हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आता काही फायनान्सर आता भेटायला अर्णवला आलेले असतात आणि अर्णवला जेव्हा हे फायनान्सर भेटायला येतात तेव्हा अर्णवला येताना त्यांनी बुके वगैरे आणलेला असतो आणि अर्णवचं ते वेलकम वगैरे करत असतात, कारण अर्णवने खूप मोठ्या मेहनतीने त्याची कंपनी पुन्हा मिळवली होती आणि जी काही आता त्यांची हवा होती ना, त्यामुळे आता त्याला आता सगळेच फायनान्सर विचारत होते, जे की इतके दिवस त्याला भावही देत नव्हते. ते आज फायनान्सर त्याच्या समोर आलेले होते आणि त्याला काय हवं नको ते बोलत होते. तेच आता दुसरीकडे हे सगळं सुरू असताना अर्णव जो आहे तो म्हणत असतो की खरं तर तुम्ही आता माझं कौतुक करताय, मला बरं वाटतंय, पण तुम्हाला म्हणून मी एक गोष्ट सांगतो की याआधी तुम्हीच मला फायनान्स द्यायला तयार नव्हतात, कारण याआधीच माझी सुटका झाली असती या सगळ्यातना. मी तुमच्याकडे मदतीसाठी काही मागायला आलो होतो, पण तेव्हा तुम्ही कोणीच मला मदत केली नाही, असं देखील अर्णव आता त्या फायनान्सरना बोलून दाखवतो. तेव्हाच आता जे फायनान्सर आलेले असतात ना, त्यांच्याकडनं झालेली चूक त्यांच्या लक्षात येते आणि मग ना ते आता अर्णवची माफी वगैरे मागत असतात. अर्णवला म्हणत असतात की खरंच तेव्हा आमचं चुकलं, आम्ही जर तुम्हाला साथ दिली असती तर आज ही वेळ आली नसती. मग अर्णव म्हणतो की मी या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट त्याचसाठीच केलं, कारण माझ्या पाठीशी कोण नव्हतं पण माझी बायको होती, म्हणून आम्ही दोघांनीही हे सगळं काही करून दाखवलं, असंही आता तो बोलत असतो. जेव्हा अर्णव या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळेच फायनान्सर अर्णवची माफी मागत असतात. अर्णवला सांगत असतात की आमच्याकडनं चूक झाली, त्यासाठी आम्ही मनापासून तुमची माफी मागतो. म्हणजेच ना आधी आम्हाला वाटलं नव्हतं की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा असतील, पण ह्या परफेक्ट जुळून आलेल्या होत्या. तेच दुसरीकडे आता वल्लरीला टेन्शन आलेलं होतं, समजत नव्हतं की काय करावं, ते काही ऑप्शनही नव्हता, काही कळतही नव्हतं की काय करावं ते. तेवढ्यातच ना मामा तिथे येतो आणि मामा आता वल्लरीला म्हणत असतो की हे काय वल्लरी, तू अजूनही इथेच आहेस का? अगं चल ना, आपल्याला प्रेस कॉन्फरन्ससाठी जायचं आहे, तयार हो पटकन. त्यावर वल्लरी आता मामांना सुनावू लागते आणि मामांना म्हणत असते की हे प्रेस कॉन्फरन्स आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे. हे जे प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामध्ये फक्त ना कौतुक सोहळा जो आहे तो खरं तर अर्णव आणि ईश्वरीचाच होणार आहे. आपल्याला कुठे कोण काय विचारणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अरे त्यांचं जरी हे सगळं असलं ना तरीसुद्धा ना आपण या सगळ्यामध्ये असायला हवं. काय आहे ना, अर्णव ना प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असतो, आपल्या पाठीशी असतो, सो आपणही त्याच्याबरोबर असायला हवं. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का, तो राजशिर्के आहे आणि तुम्ही पाटील आहात, त्यामुळे दूरदूरचा संबंध आहे. त्यावर मामा म्हणत असतो की त्याने हे कधीच मला दाखवून दिलेलं नाही आहे की मी पाटील आहे, तो नेहमीच माझ्यासोबत माझ्या बरोबरीला असतो, त्यामुळे मला ना त्याच्या या सगळ्या त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा आहे आणि मी तुला सांगायचं काम केलं आहे, तुला काय करायचं आहे ना ते तू कर, असंही आता इकडे असणारे मामा जे आहेत व वल्लरीला सुनावतात. आणि त्यानंतर आता त्यांना माहिती असतं की या मूर्खबाईसोबत आपण कितीही काही बोललं तरी ही बाई तिचं म्हणणं खरं करणारच आहे, त्यामुळे आता ते देखील जास्त काही चर्चा करत बसत नाही. त्यांना जे वाटतं ते बोलून ते टाकतात, त्यांच्या तयारीला ते लागतात, कारण त्यांनाही आता या सगळ्यासाठी तयार व्हायचं असतं. प्रेस कॉन्फरन्स म्हटल्यावर खूप जास्त मीडियावाले येणार आणि त्यांच्यासमोर आपण टापटीप राहावं एवढंच आता तिला वाटत असतं आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त असे ते खुश असतात. पण दुसरीकडे मात्र हे सगळं होत असतानाच ना इकडे आता जो अर्णव असतो तो आता त्या ज्या फायनान्सर आहेत त्यांच्यासोबत बोलत असतो आणि त्यांना म्हणत असतो की खरं तर तेव्हा तुम्ही लोकांनी माझी साथ दिली नाही, पण सो असू दे, मी माझी कंपनी मिळवलीच, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हा ते फायनान्सर जे आहेत त्यांना त्यांची चूक कळलेली असते आणि ते आता माफी वगैरे मागत असतात. ते म्हणत असतात की खरंच आमचं चुकलं, तेव्हाच आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं, पण आता आम्हाला ही चूक समजते, आम्ही त्या बाईवर जास्त विश्वास ठेवला, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय पुढे आता फायनान्ससाठी ते अर्णवसोबत असतात, कारण अर्णवच्या कंपनीमध्ये त्यांना दिसत असतं की खूप जास्त असा फायदा आहे आणि त्यामुळेच ना आता ते पूर्ण तयारीनिशी कामाला सुद्धा लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता खूप जास्त अशी तयारी ना घरात सुरू असते. मामाने हे सगळं काही तयार करायला घेतलेलं असतं, कारण मामाला असं वाटतं की घरात प्रेस कॉन्फरन्स आहे, बहुतेक जण खूप जण येत आहेत, त्यामुळे आपण सगळी व्यवस्थित तयारी करावी. म्हणून जे मामा आहेत ना, अर्णव यायच्या आधी सगळी
तयारी करून घेतात. तेच दुसरीकडे ईश्वरी तिथे आलेली असते. ईश्वरीकडे मामांचं लक्ष नसतं. मामा बोलतात की हां हां मॅडम तुम्ही पण या. मग तेव्हाच ना मामा बोलतात, अगं ईश्वरी तू हेच तर, अगं सगळी तयारी चालली आहे, मला असं वाटतं ना कुठेही काही कमी पडायला नको ना गं, म्हणून सगळ्याची व्यवस्था करतोय. आजचा कार्यक्रम कसा एकदम धूमधडाक्यात व्हायला हवा, असंही मामा आता ईश्वरीला बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते की हो मामा मला कळतंय, आता कोणत्याही क्षणी कधीही कोणतेही पाहुणे येतील, आपल्याला आता व्यवस्थित सेफमध्ये अलर्ट राहायलाच हवं, कारण आपल्यासाठी ही वेळ खूपच कठीण आहे, असंही आता बोललं जात असतं. तेच आता ईश्वरी मामांसोबत बोलत असते. तेवढ्यातच ना मामांना पुढची कामं आठवतात, कारण मामांना बरीच कामं करायची असतात. त्यामुळे मामा पुढची कामं करायची आहेत म्हणून तिकडनं जातात. मामा जसे पुढची कामं करायला तिकडनं जातात ना, तसं आता ईश्वरी म्हणत असते की मामा काळजी करू नका, मी आहे, काही कमी पडलं तर आपण बघूया, असंही आता सांगितलेलं असतं. तेच ईश्वरी तिथे उभी असते. तेच ईश्वरीला भेटायला तिथे आता मंजुळा आलेली असते आणि मंजुळा जेव्हा तिथे येते तेव्हा आता ईश्वरीसाठी ती गिफ्ट घेऊन येते. ईश्वरीसाठी ती गिफ्ट घेऊन आलेली असताना ना ईश्वरीला ती गिफ्ट वगैरे देते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अगं या सगळ्याची काय गरज होती, प्रत्येक वेळेला मला गिफ्ट द्यायलाच पाहिजे असं आहे का. त्यावर आता मंजुळा तिला म्हणत असते की तू आणि दादाने ना त्या स्पर्धेमध्ये जे काही करून दाखवले ना ते कमालीचं आहे आणि त्यासाठी ना तुमच्यासाठी हे गिफ्ट तर बनतोच, आणि असं बोलून ती आता गिफ्ट देते. अगं पण तू सगळ्यांच्या आधी आलीस. त्यावर मंजुळा म्हणते की हो मी सगळ्यांच्या आधी आली, कारण मला असं माहिती होतं की गर्दी झाली ना की कोणाला कुठेच भेटता येणार नाही, म्हणूनच मग विचार केला की पहिल्यांदा ना भेटायला यावं तुला, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता मंजुळाचं लक्ष ना सगळीकडे असतं. मंजुळा आता इकडे तिकडे बघत असते. ते समोर ना रमाकांतचा फोटो दिसतो. रमाकांतचा जसा फोटो तिला दिसतो ना तसं मात्र आता ती चकित होते, कारण तिने या फोटोमध्ये असणाऱ्या व्यक्तीला ना पाहिलेलं होतं. आणि मग आता ती विचार करू लागते की हे काय आहे सगळं काही. मग आता तिला तर धक्काच बसतो की नाही, या माणसाला आपण पाहिलेलं आहे, आणि त्यानंतर तो सगळा प्रसंग जो काही आहे ना तो आता आठवू लागतो. आणि जसा तो प्रसंग आठवतो ना तसं आता तिला टेन्शन येतं, कारण तिने या आधीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या पाहिलेल्या होत्या. आणि मग आता रमाकांतचा फोटो आठवल्यानंतर तिला समजतं की नाही, हे सगळं त्या दिवशीच घडलं होतं, तर त्या दिवशीचेच बाबा आहेत. मग आता ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा ईश्वरीला आता ती विचारत असते की ह्यांचं काय झालं. मग आता ईश्वरीने तिच्यासाठी चहा आणलेला असतो, तर तेव्हाच ना ईश्वरीला ती विचारत असते बाबांबद्दल. तेव्हा ईश्वरी सांगते की हे अर्णव सरांचे बाबा आहेत, आता काही दिवसापूर्वी यांचा मृत्यू झालेला आहे, असं देखील आता ईश्वरी सांगत असते. तेव्हाच ना ईश्वरीला जेव्हा या गोष्टी आता समजतात तेव्हा तिला धक्का बसतो, कारण मंजुळाने सांगितलेलं असतं की हे जे बाबा आहेत ना हे त्यांना मी स्वतः पाहिलेलं आहे. एका माणसाने ना त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शन खुपसलं होतं, आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर इकडे आता ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की तू हे सगळं काय बोलतेस. त्यावर ईश्वरीला मंजुळा म्हणत असते की मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, मी तुला खरंच सांगते, या बाबांना ना मी पाहिलं होतं. बाबा अगदीच ना घाई गडबडीमध्ये आतमध्ये येत होते, बहुतेक तुम्हालाच भेटायला येत असतील, आणि त्यांच्या मागे ना एक माणूसही होता. या सगळ्या काही गोष्टी ऐकल्यानंतर ना ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी विचार करते की हे सगळं काय आहे जे तिने कधीही इमॅजिन केलं नव्हतं. मग आता ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काही खरं आहे ना, मग तुला ह्या गोष्टी आठवत आहेत का. मग ती म्हणत असते की हो. मग थांब, मी ना आत्ताच अर्णव सरांना फोन करते, तू त्यांच्याशी बोलून घे, म्हणजे कसं त्यांनाही समजतील ना काही गोष्टी. मग आता अर्णव इथे काम करत असताना ना अचानकपणे ईश्वरीचा फोन येतो. ईश्वरीचा फोन आल्याबरोबर अर्णव कॉल रिसीव करतो. अर्णवला ईश्वरी सांगत असते की अर्णव सर प्लीज घरी लवकर या ना. अर्णव म्हणतो की काय झालं आहे. तेव्हाच ना मग आता सगळी घडलेली हकीकत ईश्वरी सांगते, आणि आपली ती फॅन्स नाही का मंजुळा, ती इथे आलेली आहे, आणि तिला ना आता सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत की बाबांचा जो काही खून झालेला आहे तो कोणी केला आहे ते या गोष्टी कळलेल्या आहेत. सो तुम्ही प्लीज या. अर्णव आता सगळी कामं सोडून पटकन यायला निघालेला असतो, कारण त्यालासुद्धा वाटत असतं की काहीतरी गडबड आहे, म्हणूनच तो आता पहिल्यांदा ना तिथे येतो बघण्यासाठी की काय झालं आहे. उदा दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मंजुळाने जे काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे वल्लरी डिस्टर्ब असते. वल्लरीला आता समजत नसतं की काय करावं काय नाही ते. वल्लरी आता विचार करते की नाही, या मुलीने जर काही सांगितलं तर आपलं काही खरं नाही. मग आता
इथे मामा ना तिला शांत करत असतो आणि मामा तिला म्हणत असतो की जरा शांत हो. तेवढ्यातच ना अर्णव तिथे येतो आणि अर्णव मंजुळाला म्हणत असतो की हां, काय झालं आहे मला जरा सांगशील का? तेव्हाच ना मंजुळा म्हणत असते की खरं तर तुमच्या बाबांचं ज्या बाबतीत जे झालं ते मला कळलेलं आहे आणि ते भयंकर आहे. पण तुमच्या बाबांच्या बाबतीत जे कोणी केलं आहे ना, त्या माणसाला मी स्वतःहून बघितलं होतं. कारण त्या दिवशी मी स्पर्धेमध्ये होते आणि मी तिकडनं जात होते आणि तेवढ्यातच ना तुमचे बाबा ना तिथे यायला निघाले होते आणि जेव्हा तुमचे बाबा जेव्हा तिथे आले होते ना, तेव्हा त्यांच्या मागोमाग एक माणूसही होता जो की त्यांच्यावर हल्ला करत होता. जेव्हा आता तो त्यांच्यावर हल्ला करत होता ना, तरीसुद्धा त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका ना त्यांनी केली. तिकडनं ते पळाले. पण त्यावेळेला सुद्धा ना मी बघितलं होतं तो माणूस ना मागे मागेच त्यांच्या करत होता. मग आता अर्णवला या सगळ्या गोष्टी कळतात. मग अर्णव आता त्याला विचारायचा प्रयत्न करत असतो मंजुळाला, कारण त्याच्या मोबाईलमध्ये तर राकेशचा फोटो होता. तेच दुसरीकडे आता इकडे वल्लरी घाबरत होती की हिने तर आता ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या परफेक्ट आहेत. त्यामुळे वल्लरी आता म्हणत होती की तू बरोबर सांगतेस का सगळं हे काही? कारण मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय तुझं. म्हणजे उगाचच काही सांगू नकोस, कारण आहे ना आम्ही ना खूप जास्त शोधाशोध करतोय आणि तू आम्हाला हे सांगतेस ना, त्यामुळे अजूनच मग ह्याच्यामध्ये हे पडतंय. त्यामुळे तू आम्हाला नीट सांग. मग तेव्हाच ना मंजुळा सांगत असते की मी सांगते ना ते शब्द खरं आहे, कारण मी माझ्या डोळ्याने हे सगळं समोर घडताना पाहिलं आहे. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा अर्णवसुद्धा आता त्या मुलीला सांगत असतो की ठीक आहे, तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतोय, कारण तू जर बघितलं नसशील तर तू कसं बोलली होतीस, बघितलेस म्हणून तर बोलतेस ना. मग आता अर्णव तिला म्हणत असतो की सांग ना काय काय गोष्टी आहेत, कशा आहेत त्या. मग आता अर्णवला ती सांगत असते की इथे एक माणूस होता आणि त्या माणसाने ना त्यांच्यावर हल्ला केला. खरं तर ना त्याच्या हातात इंजेक्शन होतं आणि तेच त्याने ना त्यांच्या मानेमध्ये खुपसलं, हेही आता सांगितलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र आता मामीला धक्का बसतो. मामी बोलत असते की ह्या पोरीने तर आता सगळंच सांगायला घेतलंय, आता काय करावं, काहीच सुधरत नसतं. तेच आता अर्णव ना आपल्या मोबाईल बाहेर काढतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेला राकेशचा फोटो जो काही आहे तो आता दाखवायचा बघत असतो, कारण त्याला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे मेन सूत्रधार जो आहे तो राकेशही असू शकतो आणि त्याला डाऊट येत होता. म्हणून मग त्याने आता राकेशचा जो फोटो होता तो मंजुळाला दाखवलेला होता. मंजुळाला जसा आता फोटो भेटतो ना तसं आता मंजुळा म्हणत असते की नाही नाही, हा माणूस नव्हता. मग आता अर्णव तिला म्हणत असतो की नीट बघ, निरीक्षण कर नीट. मग आता ती म्हणत असते की मी बघितलंय ना, नीट निरीक्षण केलंय, पण हा माणूस तो नव्हता, तो माणूस वेगळा होता. असंही आता इकडे जी मंजुळा आहे ती बोलत असते. मंजुळा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, मला असं वाटतंय ना की आपण आहे ना हिला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊया. मग आता अर्णवही तिला विचारतो, जर आपण पोलिसात गेलो तर तुला त्यांनी वर्णन विचारलं तर तुला सांगता येईल ना? तेव्हा ती म्हणत असते की हो, मला सांगता येईल ना, का नाही, मी सांगेन सगळं काही. कारण मला माहिती आहेत ना तुमचे बाबा ना अगदी धावत धावत येत होते, त्यांना तुमच्याशी काहीतरी बहुतेक बोलायचं होतं म्हणूनच ते येत होते. पण त्यांच्यावर अचानकपणे हल्ला झाला आणि आज मला कळते की ते आपल्यात नाही आहेत ते. मग आता मंजुळा जी आहे ती अर्णवसोबत ना पोलीस स्टेशनला सुद्धा जायला तयार असते आणि त्यामुळे अर्णव जो आहे तो खूपच जास्त आता एकदमच टेन्शन फ्री झालेला असतो, कारण त्याला असं वाटत होतं की कधी एकदा जे आहे ना ते जातोय आणि बाबांच्या या सगळ्याचा तपास घेतोय. त्यातच आता या सगळ्या काही गोष्टी कळलेल्या असतात, त्यामुळे आता तो पूर्णपणे तयारीनिशी असतो आणि तो ठरवतो की चला आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि मग जे जे काही घटनाक्रम आहे तो सगळा काही पोलिसांना सांग. पोलिसांना जेव्हा तू हे सगळं काही सांगशील ना तेव्हा पोलिसही आता सगळ्या काही गोष्टीचा पूर्ण पुढील तपास करतील, त्यामुळे प्लीज तू चलच, असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा ती म्हणत असते की हो हो चालेल, मी यायला तयार आहे, मग आता ईश्वरीसुद्धा अर्णवसोबत यायला बघत असते. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू नको येऊ, आम्ही जाऊन येतो, असं बोलून अर्णव आता तिकडनं निघतो. तेच इकडे आजीला आणि त्याचसोबत अंजलीला सुद्धा धक्का बसतो. आजी, अंजली, मामा आता डिस्कस करत असतात आणि ते म्हणत असतात की नक्की काय खरं आणि काय खोटं ना काहीच कळत नाही आहे. म्हणजे बघा ना, आता ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपल्या समोर आहेत आणि या सगळ्या गोष्टींमधून हेच कळत नाही की राकेश तर या सगळ्यामध्ये नाही आहे, मग या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे काही कळत नाही आहे.
आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना अंजलीही म्हणत असते की हो, मलाही असंच वाटलं होतं की राकेश असेल. वल्लरी हे सगळं काही ऐकून घेत असते. वल्लरी म्हणत असते की आता हातात ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना हळूहळू निसटत चाललेल्या आहेत. आता जर हे सगळं काही खरं झालं आणि ह्यांनी खरंच ना त्या मंजुळाकडनं उदयकांतचं स्केच वगैरे काढून घेतलं तर भीती मात्र इथे खूप जास्त जी आहे ती वल्लरीला वाटत होती. त्यामुळे वल्लरी आता विचार करते की उदयकांतला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या, नाहीतर हातात ना सगळंच काही निसटून जाईल, मग तर काहीच उरणार नाही असाही आता वल्लरी विचार करत असते. ईश्वरी म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांना आधीपासूनच सांगत होती की या सगळ्यामध्ये राकेश नसणार, कारण राकेशचं वैर आहे ना आमच्यासोबत आहे, बाबांसोबत नाही. मग तो बाबांचा काटा कशाला काढेल असंही आता ईश्वरी बोलत असते. तेच इकडे आता आजींना या सगळ्याचा त्रास होत असतो, कारण आजींना हेच वाटत असतं की 20 वर्षानंतर हा माणूस या घरात आला होता, मग त्याचं कोणासोबत वैर असू शकतं. यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ना त्या आजीच्या मनाला खात होत्या. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे मात्र हा जो उदयकांत आहे त्याचं आपलं दारू वगैरे पिणं चालू असतं, कारण त्याला काय फरक पडतोय, कुठे काय घडतंय त्याला मात्र ऐशोआरामात दारू प्यायला भेटत असते. तेवढ्यातच ना आता वल्लरीने कॉल केलेला असतो. वल्लरी जसा आता त्याला कॉल करते ना तशी त्याच्यावर भडकते आणि तू फक्त दारू ढोसत राहा, मग तुला पोलीस उचलून घेऊन गेले ना तरी तुला काही समजणार नाही. तेव्हाच ना तो आता वल्लरीला म्हणत असतो की तू काय बोलतेस, नीट बोल, नसे समजेल असं बोल ना. मग आता तेव्हाच ना म्हटलं जात असतं समजेल असं बोलायला, आता तेच तर सांगतोय ना की काय झालं आहे ते बोल ना. मग तेव्हाच ना वल्लरी सांगत असते की तुला माहिती आहे का, आता इथे एक प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ना सगळेजण म्हणजे जे काही फॅन फॉलोवर्स आहेत ते सुद्धा आलेले होते आणि त्या फॅन फॉलोवर्समध्ये ना या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आता समजलेल्या आहेत की या सगळ्यामध्ये तू आहेस ते. म्हणजे आता उदयकांत घाबरतो, उदयकांत विचारतो मला कळलं नाही. तेव्हा आता वल्लरी म्हणते की इथे ना त्या अर्णव ईश्वरच्या फॅन फॉलोअर्समधली एक मंजुळा आली होती आणि त्या मंजुळाने ना तुला बघितलं आहे. बरं झालं तिने मला नाही बघितलं आहे, पण तिने तुला बघितलं आहे, त्यामुळे ती आता अर्णव ईश्वरीला सगळा काही खुलासा करत होती, सांगत होती. पण तुला सांगू का, आता तुझं काही खरं नाही आहे. म्हणजेच ना तिने तुला बघितलं आहे आणि आता अर्णव तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलं आहे काय खरं नाही ते करायला. मग आता काय विचार केला आहेस, काय वाटतंय तुला? मग या सगळ्यामध्ये अडकशील ना तर मजबूत फसशील, पण इथून पुढे ना मी तुला जराही मदत करणार नाही आहे असं देखील वल्लरीने आता डायरेक्टली म्हटलेलं असतं. वल्लरी जसं डायरेक्ट हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र उदयकांत म्हणत असतो की तू असं कसं बोलू शकतेस, कारण तुझा जो कायमचा काटा होता रमाकांत तो मीच तर तुझ्यासाठी काढला आहे ना, आणि तू आता मला अशी वाऱ्यावर एकट्याला सोडतेस का, असं देखील आता वल्लरीला उदयकांत बोलत असतो. तर उदयकांतला वल्लरी सांगत असते की आता जे काही आहे ते तुझ्या हातात आहे, तुला काही झालं तरीसुद्धा आता त्या मंजुळाचा बंदोबस्त करायचा आहे. जर तू त्या मंजुळाचा बंदोबस्त केलाच नाही ना तर संपलास म्हणून समज, सगळंच हातातनं गेलं. मग जेलची हवा खायची आणि सोबत जर माझं नाव घेतलंस तर लक्षात ठेव, असं देखील वल्लरी उदयकांतवर ओरडून ओरडून बोलत असते. उदयकांत घाबरलेला असतो. उदयकांत आता वल्लरीला सांगत असतो की तू थांब जरा, मलाच आता कॉल करावा लागेल आणि मलाच बघावं लागेल काय खरं आणि काय खोटं आहे ते. आता उदयकांत जो आहे तो भयंकर भडकलेला असतो आणि त्याने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा काटा जो आहे तो काढायचा. मग आता त्या मंजुळाला बरबाद करायचं, मंजुळाला कायमचं संपवायचं, कारण जर ती पेटून उठली तर आपलं काही खरं नाही हे सुद्धा बरोबर त्याला माहिती होतं. आणि म्हणूनच मग आता तोही थोडाही वेळ न वाया घालवता पटकन आपल्या माणसाला कामाला लावायचं ठरवतो, कारण जर मंजुळाने वर्णन करून सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर आपलं काही खरं नाही हेही माहिती असतं. म्हणूनच उदयकांतने लगेच आपल्या माणसांना कामाला लावलेलं होतं, कारण उदयकांतला माहिती होतं की ही जर मंजुळा पकडली गेली आणि मंजुळाने एक एक खुलासा केला तर आपलं काही खरं नाही. अर्णव आता तिला घेऊन चाललेला असतो पोलीस स्टेशनला गाडीने आणि तेव्हाच ना आकाश शिर्केसुद्धा असतात आणि तेवढ्यातच ना वाटेमध्ये एक गाडी आडवी येते. मग तेव्हाच त्यांना म्हणत असतात की बाजूला घे गाडी, परंतु आता अर्णवचं ते गुंड
गुंड ऐकत नसतात. इकडे आता आजीने स्वतःला त्रास करायला सुरुवात केलेली असते. आजीला खरं तर हे सगळं घडत असतं, त्याचा मनस्ताप झालेला असतो. आजी आता बेडवर बसलेली असते, ती काही खात पीत नाही. आजीला सांगितलं जातं की आजी असं करू नकोस, थोडं तरी काहीतरी खाऊन घे, परंतु आजी आता नकार देत असते. आजी म्हणत असते की मला काहीसुद्धा नको आहे, मला आता फक्त आणि फक्त ना या मुलांची काळजी वाटते. म्हणजे बघा ना, आता 20 वर्षानंतर ते आले होते आणि 20 वर्षानंतर ते येऊनसुद्धा आज त्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे, त्यांच्यावर एवढं कुणाची नजर होती, काहीच कळायला मार्ग नाही आहे. कोणी केलं असेल हे सगळं काही. मग आता इकडे आजी काही खायला प्यायला तयार नसते, म्हणून मग मामा तिथे सोबत ईश्वरी सगळेजणं आता समजावू लागतात आणि सांगत असतात की नको नको स्वतःला त्रास करून घेऊ. जर तुम्ही या सगळ्याला त्रास करून घेतलात तर कसं चालणार आहे. मग आता तुम्ही थोडं तरी खायला हवं असं देखील बोलून आता समजावलं जात असतं. पण इकडे आता आजी ज्या आहेत त्या ऐकत नसतात. अर्णव आता त्या गुंडांना बऱ्यापैकी सांगत असतो की बाजूला व्हा, तुम्हाला मी सांगतोय, उगाच नादी लागू नका. पण ते गुंड हे उदयकांतने पाठवलेले असतात ना त्या मंजुळाचा काटा काढण्यासाठी. त्यामुळेच तर ते गुंड ना समोर येतात आणि ते गुंड जसे आता समोर येतात ना तेव्हा मात्र आता अर्णवसोबत भांडायला सुरुवात करतात. मग आता त्यांची जोरदार अशी भांडणं रंगलेली असतात. अर्णव म्हणत असतो की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही आम्हाला सोडणार नाही तर आम्ही जाणार नाही का, आम्ही जाऊ, वा बाजूला. आणि असं बोलून आता त्यांच्या तिघांचीही या तिघांसोबत भांडणं चालू होतात. तोपर्यंत इकडे गाडीमध्ये बसलेली जी मंजू आहे ना ती ओरडत असते आणि ती म्हणत असते की प्लीज सोडा, हे सगळं जाऊ द्या, असंही आता ती म्हणत असते. ते अर्णवचं लक्ष कुठे असतं, अर्णवचं बिलकुलही लक्ष नसतं. कारण अर्णवला आता काही झालं ना तरीसुद्धा इथून पटकन सटकायचं होतं. कारण तो त्याच्या बाबांसाठी ना आता काही करायला तयार होता. कारण त्याला माहिती होतं की आज त्याच्या बाबांची जी काही अवस्था होती ती कोणा माणसामुळे होती आणि आतापर्यंत त्याने त्याच्या बाबांना काहीच दर्जा दिलेला नव्हता, त्यांच्याशी नीट बोलला नव्हता. याचं गिल्ट तर त्याला खूप मोठं होतं आणि त्याच गिल्टमधनं त्याला बाहेर पडायचं होतं आणि यासाठी त्याची खटपट सुरू असते. म्हणूनच तो आता तिकडनं तिला घेऊन चाललेला होता. तेच मागून येऊन ना आता अचानकपणे त्या मंजुळाला पकडलेलं असतं आणि तो गुंड मात्र आता ओरडत असतो आणि म्हणत असतो की आता काय करणार आहे करा, काय करायचं ते करा, पण आता ह्या मुलीची सुटका नाही. मंजुळासुद्धा जोरजोरात ओरडत असते की मला सोडा सोडा, पण आता मंजुळाचं कोणीही ऐकायला तयार नसतं. मंजुळावर थेट ना आता डायरेक्टच ना निशाणा साधलेला असतो. मंजुळा म्हणत असते की प्लीज सोडा. अर्णवही सांगत असतो की तिला हातही लावायचा नाही आहे, पण आता कुठे अर्णवचं ऐकलं जात आहे. त्यांना आता अर्णवचं काहीसुद्धा ऐकायचं नसतं. आता मंजुळाला तिकडनं घेऊन जायचं होतं आणि त्याचसाठी त्यांची आता खटपट सुरू होती. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात. तेच इकडे आता मामा आजीला समजवतात आणि म्हणत असतात की रमाकांतरावांच्या बाबतीत जे काही झालं आहे ना त्यामुळे अर्णव ना खूप जास्त बेचैन आहे. कारण याआधी तो त्यांच्याशी बोलत नव्हता, त्यांना काही त्यांचा मान सन्मान देत नव्हता. पण त्याला कळलं होतं आता शेवटच्या क्षणाला की जे काही आहेत ते बाबा आहेत आणि आज त्याला खूप जास्त गिल्ट येते की त्या बाबांशी तो बोलला नाही आहे. त्यामुळे ना आता तो जोपर्यंत ह्या खऱ्या आरोपीला शोधून काढत नाही ना तोपर्यंत आई तो शांत बसणार नाही. त्यामुळे तू ना अर्णव याची वाट बघू नकोस, तोपर्यंत तू काहीतरी खाऊन घे, असं देखील आता इकडे मामा जे आहेत ते सांगत असतात आजींना. तेव्हा आजीही शांत बसलेल्या असतात. तर आजींना आता समजावलं जात असतं. आजीला आता सांगितलं जातं की नको नको स्वतःला त्रास करून घेऊ या सगळ्याचा. जर तू या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेतलास तर कसं होणार आहे हेही आता बोललं जात असतं. आजी आता सांगत असते की हो बरोबर आहे, जे काही सांगतायत ना ते ऐक, असं करू नकोस, थोडंसं तरी खाऊन घे. आणि असं बोलून आता तिला खायला वगैरे सांगितलं जात असतं. मग तेव्हाच ना आता ती ऐकायला तयार होते. तिला आधी थोडंसं असं बेचैन वाटत होतं, पण आता तिला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. तेच आता दुसरीकडे मामांनी समजवल्यामुळे आजी तर तयार होते, पण आता
इकडे ईश्वरीला टेन्शन असतं की पुढे काय होतंय आणि काय नाही ते, कारण ईश्वरीला तीच काळजी लागून राहिलेली असते की सगळं काही चांगलं तर होईल ना. आता ती लोक गेलेत मंजुळाला घेऊन म्हटल्यावर सगळ्या काही गोष्टी ओके होतील, बाबांचा मारेकरी सापडायला उशीर होणार नाही असं देखील आता ईश्वरीला वाटत असतं. त्यामुळे ईश्वरी ना थोडीशी का होईना खुश असते. पण इकडे आता वल्लरी जी आहे तिला आता बेचैन व्हायला झालेलं असतं, कळत नसतं की काय करावं. खरंच जर या सगळ्यापर्यंत अर्णव पोचला तर माझं काही खरं नाही, इतकी वर्षाची मेहनत केली ती हातातनं निघून जाईल असंही वाटत होतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत होतं की इकडे आता जे मंजुळाचे बाबा असतात ते आता रिक्वेस्ट करत असतात आणि अर्णवला सांगत असतात की प्लीज काही कर, पण माझ्या मंजुळाला सोडवून आण. अर्णव त्याच्या बाबांना वचन देतो, सांगतो की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मंजुळाला सुटका मी करून आणतो. तेच आता इकडे अर्णव ईश्वरी बसलेले असतात. तर अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आपल्या घरातली बातमी इतक्या पटकन बाहेर कशी गेली, आपलं डिस्कस झालं होतं आणि तुम्ही निघाला होता, तेच कसं काय अडवलं, काहीतरी गडबड आहे. ते आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णवही आकाशकडे बघत असतो. तर तेच आता वल्लरी घाबरलेली असते. वल्लरीकडे जे पुरावे असतात ते तिला नष्ट करायचे असतात, म्हणजे तो मोबाईल जो रमाकांतचा असतो तो नष्ट करण्यासाठी ती बाहेर गेलेली असताना ईश्वरीने तिला रंगेहात पकडलेलं होतं. त्यामुळे वल्लरी घाबरलेली होती. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.